नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 27 ऑगस्टच्या भागात आपण पाहणार आहोत. राजश्री राघवला सांगत असते, आज श्रावणी सोमवार आहे ना, वहिनींनी सिंधूला सोमवारचं व्रत करायला सांगितले. राघव म्हणतो, पण या सगळ्या गोष्टी तर काकू स्वतः करते ना. राजश्री म्हणते, हो वहिनीच करायच्या, पण त्यांचीच इच्छा होती. यावर्षी रत्नपारखीच्या होणाऱ्या मोठ्या सुनेने हा उपवास करावा. राघव मनात विचार करत असतो तर राजश्री लगेच त्याला म्हणते, सिंधूची काळजी वाटतीये का? नको इतकं टेन्शन घेऊस, तिची पूजा झाली की येईल ती घरी. तेवढ्यातच विनू तेथे येऊन राघवला म्हणतो, बाबा चला ना खेळायला. राघव म्हणत असतो, आता नको, नंतर जाऊ, मला एक महत्त्वाचं काम आहे. तर विनू लगेच म्हणतो, ते तर नेहमीच असतं ना बाबा, प्लीज चला ना. राघव म्हणतो, खरंच मला महत्त्वाचं काम आहे, आपण संध्याकाळी खेळू ना. तर राजश्री म्हणते, राघव अरे सिंधू मंदिरात गेलीये, पूजा झाली की ती घरीच येणार आहे, तू त्याचं मन नको मोडूस हां, जा खेळ थोडा वेळ त्याच्याबरोबर. तर राघव विनूसोबत खेळायला जातो तर विनू म्हणतो, बाबा पहिली माझी बॅटिंग. राघव म्हणतो, अशी कशी तुझी बॅटिंग, कोणी ठरवलं? तर विनू म्हणतो, मी. राघव म्हणतो, टॉस करायचा आहे आपल्याला. पण विनूकडे कॉईन नसतो तर राघव म्हणतो, कॉईन नाही आहे ना, मग माझी बॅटिंग. तर विनू म्हणतो, छोटं कोण आहे? तर राघव म्हणतो, छोटा तर तूच आहेस, पण खूप स्मार्ट होत चाललायस, धर, असं म्हणून तो त्याच्या हातात बॅट देतो. ते दोघे क्रिकेट खेळत असताना खूप एन्जॉय करत असतात. त्यावेळी मधूसुद्धा तेथे येते आणि ती मनात विचार करते, आज श्रावणी सोमवार आहे. राघवच्या आणि माझ्या लग्नाला सुद्धा आता काहीच दिवस राहिलेत. आज राघवबरोबर ही पूजा मीच करणार, म्हणून ती सुद्धा मनातल्या मनात खूप खुश होत असते. इकडे कृष्णाची पूजा चालूच असते. रुक्मिणी काकू आणि ऋतुजा दरवाजातून आत डोकावून बघतच असतात. त्या वाट बघत असतात की कधी एकदा कृष्णा त्या पूजेच्या जागेवरून उठते. कृष्णाला आता धुराचा त्रास व्हायला लागलेला असतो. इकडे बाहेर मधू राघवला म्हणते, आपल्याला पूजेसाठी देवळात जायचंय, निघायचं का? तर विनू म्हणतो, मम्मा 5 मिनिट्स प्लीज. मधू म्हणते, विनू ऑलरेडी खूप उशीर झालाय, राघव प्लीज निघायचं का? तर राघव म्हणतो, मधू फक्त 5 मिनिटं, आम्ही आत्ताच खेळायला सुरुवात केली आहे, प्रॉमिस, फक्त 5 मिनिटं. तर मधू म्हणते, ओके, ओन्ली 5 मिनिट्स. विनू आऊट झाल्यानंतर राघव बॅटिंग करत असतो. इकडे पूजा करताना कृष्णाला फार त्रास होत असतो. हे पाहून रुक्मिणी काकू आणि ऋतुजाला तर फार आनंद होत असतो. बाहेर मधू राघवला म्हणते, 5 मिनिट्स म्हणता म्हणता 15 मिनिट्स झालेत, प्लीज निघूया ना. तर राघव म्हणतो, आय नो, फक्त लास्ट बॉल, एकच बॉल. आणि त्यावेळी तो बॉल कृष्णा ज्या रूममध्ये पूजा करते त्या रूममध्ये खिडकीचा काच फोडून आत जातो. हे पाहून तर कृष्णा थोडीशी घाबरते. रुक्मिणी काकूला सुद्धा कळत नाही की काय झालं. त्यावेळी राघवच्या लक्षात येतं की खिडकीतून धूर येत आहे. तर विनू विचारतो, बाबा खिडकीतून धूर का येतोय? राघव येईल म्हणून घाबरून रुक्मिणी काकू आणि ऋतुजासुद्धा तेथून जातात. त्यावेळी राघव तेथे येतो आणि कृष्णाला या अवस्थेत बघून तर त्याला खूप वाईट वाटतं. कृष्णाला खूप त्रास होत असतो. राघव तिला म्हणत असतो, हे घे पाणी पी, परंतु कृष्णा नाही अशी मान हलवून ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं म्हणतच असते. राघव तिला म्हणत असतो की वेडेपणा करू नको, परंतु कृष्णा पाणी पित नाही. ती बेशुद्ध होत चाललेली असते. तर राघव तिच्या चेहऱ्यावर थोडंसं पाणी शिंपडतो. राघव तिला म्हणत असतो, ठीक आहे चल बाहेर जाऊ, परंतु कृष्णा त्या जागेवरून उठायला सुद्धा रेडी नसते. तिच्या 3 जपमाळ शिल्लक राहिलेल्या असतात. तर राघव तिला म्हणतो, वेडी आहेस का तू? तुझ्याकडून 3 जपमाळ होणार आहेत का आता? थोडा वेळ बाहेर चल, मग तुला बरं वाटेल, मग परत येऊन कर. त्यावेळी राघवसुद्धा कृष्णाबरोबर हवनकुंडामध्ये आहुती देतो. ते दोघे एकत्र मिळून ही पूजा करतात. हे पाहून तर मधू चांगलीच जळून खाक होते आणि बाकीच्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. मधूला तर खूप राग येत असतो. ती मनात म्हणते, आजची ही पूजा मी आणि राघव एकत्र करणार होतो, हा सगळा काय प्रकार आहे? प्रत्येक वेळी मी राघवसाठी काही करायला गेले तर अडचणी काय येतात? राघव कृष्णाबरोबर पूजा करायला पाहून ऋतुजा रुक्मिणी काकूला म्हणते, तुमचा डाव तुमच्यावरच उलटला. रुक्मिणी काकू तिला म्हणते, तू गप्प राहा. पूजा झाल्यानंतर राघव तिला घेऊन बाहेर जातो. तर कृष्णा तेथे रुक्मिणी काकूला बघून म्हणते, ए फडफड, आपण पुन्हा चॅलेंज जिंकलो. तर राघव म्हणतो, चॅलेंज? कृष्णा इथे आपली मदत करायला आली आहे आणि फक्त तिच्यामुळे आईला बरं वाटतंय आणि आपण. राघवला खूप राग येत असतो. तो म्हणतो, तिला आपण असं ट्रीट करतोय, सिरियसली? काकू, मी आजपर्यंत तुला एकदाही श्रावणातली पूजा अशी दारखिडक्या बंद करून करताना बघितली नाही, मग तू तिच्याकडून अशी पूजा का करून घेतेस? तर ऋतुजा म्हणते, राघव, आता तू या कृष्णासाठी वहिनी साहेबांबरोबर आर्ग्युमेंट करणार आहेस? खरंच? तर राघव म्हणतो, मी फक्त सत्याची बाजू घेऊन बोलतोय. काकू म्हणते, ऋतुजा जाऊ दे, याच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे प्रेमाची. यापूर्वी तो सिंधूची बाजू घेऊन माझ्याशी भांडायचा, आता या चोरटीची बाजू घेऊन भांडतोय.
तर राघव ओरडून रागातच म्हणतो, चोरटी म्हणू नकोस तिला. काकू म्हणते, का चोरटी नाहीये ही? राघव म्हणतो, ती बाहेर काय करते याच्याशी आपल्या कोणाचंही काहीही देणं घेणं नाहीये. आणि मला सांग, ती घरात आल्यापासून कोणाचं काय चोरीला गेलंय का काही चोरीला? ती इथे फक्त आपली मदत करण्यासाठी आली आहे काकू. तर काकू म्हणते, हो ना, मग मदत करू दे आणि जाऊ दे ना घरातून. या घरची सून होण्याचे स्वप्न का पाहतीये ती? तुला मी सांगून ठेवते राघव, ही चोरटी या घरची सून होणार नाही. राघव म्हणत असतो, काकू अशी का वागतेस? आम्ही हे लग्न का करतोय माहिती आहे ना तुला? का परत तुला आठवण करून देऊ? आईला बरं वाटावं म्हणून आम्ही हे लग्न करतोय, लक्षात आहे ना तुझ्या? प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. का वागतीयस तू अशी? असं वागून माझे प्रॉब्लेम्स वाढवू नकोस प्लीज, इट्स अ रिक्वेस्ट. तर ऋतुजा म्हणते, राघव, पायातली चप्पल ही पायातच ठेवावी, डोक्यावर ठेवून शोभा वाढवत नाहीत. तर राघव म्हणतो, या घरातल्या सुनांनी या घरासाठी जे काही केलं असतं ना, ते सगळं करतीये कृष्णा. तर काकू म्हणते, म्हणून लग्न करणार आहेस तिच्याशी? तर राघव म्हणतो, हो, हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, म्हणून निर्णय मीच घेणार. हे ऐकून तर सगळ्यांची बोलतीच बंद होते. रुक्मिणी काकू म्हणते, राघव, तू या परक्या चोरट्या मुलीसाठी तू घरातल्या सगळ्यांची वाकडं घेणार आहेस? राघव म्हणतो, काकू, मी तुला परत एकदा सांगतो. पण कृष्णाची अवस्था आता खूप वाईट होत चाललेली असते, तर राघव तिला उचलून घेऊन जातो. त्यानंतर राघव कृष्णाची रूममध्ये काळजी घेत असतो. त्यावेळी त्याला सगळं आठवतं, कशाप्रकारे कृष्णाने घरच्यांची वेगवेगळ्या पद्धतीने मदत केलेली असते. त्यावेळी तेथे राजश्री आणि मधू येतात. राजश्रीला तर खूप काळजी वाटत असते. ती म्हणत असते, काय झालं सिंधूला? ती राघवला म्हणते, तू डॉक्टरांना बोलवलंस का? मधू म्हणते, राघव, मी आईंना सगळं सांगितलंय. तर राजश्री म्हणते, हो, मला तिने सगळं सांगितलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, वहिनी म्हणाल्या होत्या की त्या करतात तसा उपवास त्या सिंधूला करायला सांगणार आहेत. पण वहिनी कधीच हवन वगैरे करत नाहीत, मग हे सगळं? तर राघव म्हणतो, आई, जे झालं ते झालं, त्यावर आता उगाच चर्चा नको. राजश्री म्हणत असते, अशी कशी चर्चा नको? तिला काही झालं असतं तर? नशीब तू तिथे वेळेत पोचलास. राघव म्हणतो, सिंधूला काहीही झालं नसतं, मी तिला काहीच होऊ दिलं नसतं. राजश्री म्हणते, माहिती आहे मला, तू सिंधूला कधीच काही होऊ देणार नाहीस, कारण तुमची जोडी देवाने बनवली आहे. तुमच्यावर इतकी संकटं आलीत, पण तुम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात, एकमेकांना सांभाळलत. मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं की जेव्हा एकावर संकट येतं तेव्हा दुसऱ्याला त्याची चाहूल लागतेच कशी. राघव, असंच कायम एकमेकांच्या पाठीशी उभे राहा, एकमेकांच्या सोबत राहा. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मधू राघवला म्हणते, आपण पटकन देवळात जाऊन यायचं का? पूजा चुकायला नको. राघव म्हणतो, अजून तिला शुद्धही आलेली नाहीये, तू जाऊन ये, मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. मधू त्याला रागातच म्हणते, हे जरा अति होतंय. राघव म्हणतो, तिच्या जागी दुसरं कोणीही असतं तरीही मी हेच केलं असतं. कृष्णाला शुद्ध आल्यानंतर राघव कृष्णाला विचारत असतो, काकूने दिलेलं चॅलेंज तू का ॲक्सेप्ट केलंस? आणि अशी कधी पूजा असते का? त्यानंतर इकडे रुक्मिणी काकू ऋतुजाला म्हणत असते, मी आता कृष्णाला आणखी एक चॅलेंज देणार आहे. तर ऋतुजा म्हणते, अजून एक? तर काकू म्हणते, हो, आणि ते चॅलेंज जर तिने पूर्ण केलं ना, तर मी तिला रत्न पारखींची सून म्हणून स्वीकारणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.